टिटवाळ्यातील बल्ल्याणी प्रभागात रस्त्यांची दुरवस्था आणि विकास कामावरून माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामीण भागाच्या विकासासाठी महापालिकेने नेहमी दुर्लक्ष केले आहे। रस्त्यांची दुरुस्तीसाठी फक्त कागदावर तरतूद करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे रस्त्यांची कामे रखडलेली आहे। महापालिकेने बल्ल्याणी प्रभागासोबत नेहमी सावत्र व्यवहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केला। नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असला तरी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून व माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या पाठपुराव्याने बल्ल्याणी प्रभागात विकास कामांना गती देण्याचं काम सुरू असून रविवारी मोहिली गाव तिपन्ननगर या भागांमध्ये सीसी रस्ते तयार करणं, गटार तयार करणं व अनेक विकास कामांचा भूमिपूजन पार पडला। या प्रसंगी उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, शाखा प्रमुख रोहन कोट, अरविंद पाटील, उद्योगपती राम तारे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेहमीच कारण जेव्हा 2015ला नमिता पाटील निवडून आल्याच्या नंतर महापौर आमचा शिवसेनेचा असला होता, परंतु महापालिकेमध्ये स्पिल ओव्हर होता, 1000 करोडचा स्पिल ओव्हर होता। त्या कारणाने फक्त कागदावर हे रस्ते बनवण्याचं नियोजन करण्यात आले, त्याच्यासाठी तरतूद करण्यात आली, पण ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये ह्या रस्त्यांसाठी कुठलेही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही। त्याचं एकच कारण की महापालिकेच्या तिजोरीवर असलेले अतिरिक्त बोजा म्हणजे स्पिल ओव्हर। आणि त्याच्यानंतर काय 5 वर्षाच्या नंतर कार्यकाल संपल्याच्या नंतर आता प्रशासकीय कार्यकाल आहे आणि कोरोना कार्यकाल होता, त्याच्यानंतर प्रशासकीय कार्यकाल आला। त्याच्यामध्ये तर फक्त मला वाटतं आमच्या सर्वसामान्य जनतेचं ते टॅक्स घेतात आणि त्यांची फक्त पगार करतात। विकास कार्य करण्यासाठी, त्यांचा ग्रामीण भागाचा विकास कार्य करण्यासाठी त्यांच्याकडे निधीची तरतूद नसते। यासाठी नेमका जबाबदार कोण आहे? पालिका प्रशासन जबाबदार आहे। जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी होतो तेव्हा दरवर्षी लोकप्रतिनिधींना निधीची तरतूद असत, 50 लाख असत, 1 करोड असत, मग ती निधी जाते कुठे? आता 5 वर्ष झाली ती निधी जाते कुठे? हा आमचा सवाल आहे महापालिकेला। पालिका प्रशासनाला कुठला पक्षाचा दबाव होता का असं मला वाटतं? नाही, ते नाही माहिती। आणि आपण या ग्रामीण भागावर नेहमीच महापालिकेने सावत्र भावाची वागणूक दिलेली आहे, परंतु शासनातर्फे आणि माननीय आमदार महोदय यांच्यातर्फे इथे नेहमीच निधी उपलब्ध करून इथे विकास कामं होत आहेत आणि भविष्यात असेच विकास कामं होत राहणार।